अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत. दुसऱ्या दिवसात इच्छा पूर्ण होतील. फक्त हे 2 नियम. खूप चमत्कारी सेवा आहे, तुम्ही नक्की करा. तुम्हीही भरपूर सेवा केल्या, उपाय केले, पारायण केले आहे, सर्व काही केलं आहे, तरीही तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत. तेव्हा तुम्ही ही एकच सेवा करा, मनापासून विश्वासाने करा. तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहेत. त्यासाठी हा शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भरपूर दिवसापासून तुम्ही इच्छा पूर्ण होण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहात, मेहनत घेत आहात, तरीही तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. यासाठी तुम्ही ही सेवा करून बघा. दुसऱ्या दिवसामध्येच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. मी विश्वासाने सांगू शकते की दुसऱ्या दिवसामध्येच. फक्त तुमचा विश्वास असायला हवा. तुम्ही कोणतीही सेवा, उपाय करता तेव्हा मनामध्ये एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. विश्वासाने आपण कोणतीही सेवा करतो, उपाय करतो, आपण कोणतीही सेवा करतो तेव्हा विश्वास मनामध्ये नक्की ठेवायला हवा. कारण विश्वासाने सर्व गोष्टी मिळतात. विश्वास नसेल तेव्हा काहीही होत नाही. कोणती सेवा करा, उपाय करा, उपवास, मंत्र काहीही केले तरीही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत. कारण आपला विश्वास असणे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी विश्वास ठेवायचा आहे. तुमच्याही काही मोठ्यात मोठ्या इच्छा आहेत. बऱ्याच दिवसापासून त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहात, मेहनत घेत आहात, तरीही इच्छा पूर्ण होत नाही. यासाठी तुम्ही फक्त ही सेवा करून बघा. दत्त महाराजांची कोणतीही सेवा, जो भक्त दत्त महाराजांची कोणतीही सेवा करतो त्या भक्ताच्या जीवनामध्ये दत्त महाराज कधीही संकट, अडचण येऊ देत नाहीत. तो भक्त नेहमी आनंदी असतो, सुखी असतो. शेवटपर्यंत दत्त महाराज त्या भक्ताच्या जीवनामध्ये आनंद ठेवतात. त्या भक्ताला कधीही संकटामध्ये एकटं सोडत नाहीत. यासाठी दत्त महाराजांची सेवा आहे. मनापासून विश्वासाने करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या सेवेचे केलेले फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. ही सेवा कोणती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ही सेवा आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पारायण. पारायण म्हटले की बरेच भक्त आहेत, नको पारायण आहे, मग पारायणासाठी 3 दिवस लागतात, पारायण करण्यासाठी 7 दिवस लागतात, असे विचार मनामध्ये आणतात. पण पारायण करायचं आहे. खूप चमत्कारी पारायण आहे. तुम्ही हे पारायण जीवनामध्ये एक वेळेस नक्की करा. कितीही कामे आहेत किंवा तुम्हाला वेळ मिळत नाही तरीही तुम्ही हे पारायण करून बघा. जीवनामध्ये वर्षानुवर्ष कष्ट, मेहनत चालू असते. ज्या काही तुमच्या इच्छा आहेत पूर्ण होण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतात, तरीही तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. पण आपण थोडा वेळ देवासाठी दिला, आपल्या काही इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडी सेवा केली तरीही आपल्या जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी बदलू शकतात. आपल्या इच्छा, स्वप्न पूर्ण होऊ शकतात. यासाठी ही सेवा करायची आहे. मनापासून कराल तर तुम्हाला दुसऱ्या दिवसामध्येच तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असे अनुभव नक्की येणार आहेत. मी तुम्हाला विश्वासाने सांगत आहे की तुम्ही एक वेळेस हे पारायण करून बघा. तुम्हाला लवकरात लवकर अनुभव येतात. पहिल्या दुसऱ्या दिवसामध्येच खरंच तुमच्या इच्छा पूर्ण होतात. विश्वास ठेवायचा आहे. हे पारायण तुम्हीही भरपूर मेहनत करता, भरपूर कष्ट करत आहात. जीवन हे कष्टामध्ये चाललं आहे. काहीही स्वप्न, इच्छा पूर्ण होत नाहीत. यासाठी तुम्ही एकच सेवा करून बघा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. हे पारायण करण्यासाठी जास्त अवघडही नाही. 2च नियम आहेत. दुसरे कोणतेही पारायण करायचे असतील तर भरपूर नियम पाळावे लागतात. पण हे पारायण करता तेव्हा 2च नियम पाळायचे आहेत. अगदी तुम्ही सेवा कशीही करू शकता. पूजा मांडणीही तुम्ही कलश ठेवायचा असेल, कलश स्थापना करायची असेल तरीही करू शकता. नसेल तर हा ग्रंथाचं पठणही करू शकता. खूप साधी सोपी सेवा आहे. ही सेवा केल्याने खरंच तुम्ही विश्वास ठेवून ही सेवा केली तर दुसऱ्या दिवसामध्येच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्ही तुमच्या
इच्छेने पारायण करू शकता, 1 दिवसाचं करू शकता, 3 दिवसाचे करू शकता, 7 दिवसाचे करू शकता. तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेने या पारायणास सुरुवात करू शकता. अगदी कोणत्याही वेळेमध्ये पारायणास सुरुवात करू शकता. तुम्हाला गुरुवारीच करायला हवे असे नाही, कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकता. मनामध्ये विश्वास ठेवायचा आहे. तुमच्या इच्छा आहेत बऱ्याच दिवसापासून. प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असतात, पण काही केल्याने इच्छा पूर्ण होत नाहीत. यासाठी भरपूर प्रयत्न करत असता, पण आपण थोडा वेळ सेवेसाठी दिला तर नक्कीच जीवन बदलू शकतं. जीवनामध्ये ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ शकतात. यासाठी हे पारायण करायचं आहे. पारायण करण्यासही तुम्हाला खूप सोपं आहे. हे पारायण तुम्ही करता तेव्हा तुमचं हे पारायण चालू आहे तेव्हाही तुम्हाला वाटणार नाही की हे पारायण पूर्ण व्हावं, कारण या पारायणाची एवढी गोडी लागते की तुम्हाला सतत हे पारायण करावंसं वाटेल. दत्त महाराजांची गोडी लागते, हे पारायण करण्याची गोडी लागते. प्रत्येक अध्यायामध्ये तुम्हाला 1 दिवस पारायण केलं तर दुसऱ्या वेळेसही पारायण करण्यासाठी तुम्हाला असं कंटाळा येणार नाही किंवा असं वाटणार नाही की मला हे पारायण करायचं नाही. कारण पारायण करता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडतात, मन पॉझिटिव्ह राहतं, घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी राहते. जे काही घरातील कुटुंबातील तुमच्या कुटुंबातील जे काही व्यक्ती आहेत त्या सर्व आनंदी राहतात. घरामध्ये खूप छान आनंदी वातावरण राहते. यासाठी तुम्ही हे पारायण नक्की करावे. कधीही तुम्ही हे पारायण करता तेव्हा तुम्हाला अनुभव यायला नक्कीच सुरुवात होते. तुम्ही स्वतः अनुभव घ्या. तुम्हीही भरपूर दिवसापासून काही तुमच्या इच्छा आहेत, कोणतीही इच्छा असो, मूलबाळ होत नाही, लग्न होत नाही, व्यवसायात तुमची प्रगती होत नाही, शिक्षणामध्ये अडचणी आहेत किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही. तुमच्या मनामध्ये कितीही मोठ्यात मोठी इच्छा असो, ती इच्छा तुमची दुसऱ्या दिवसामध्येच पूर्ण होते. तुम्हाला अनुभव येण्यास लवकरात लवकर सुरुवात होते. नियम कोणते पाळायचे आहेत? नियम 2च आहेत. नियम आहेत, मांसाहार पूर्णपणे बंद ठेवायचा आहे. जोपर्यंत तुमचं हे पारायण सुरू आहे तोपर्यंत मांसाहार हे वर्ज्य करायचं आहे. ब्रह्मचर्याचे पालन नक्की करायचं आहे. तुम्ही 3 दिवसाचे करू शकता, 1 दिवसामध्येच तुम्ही पूर्ण पारायणही करू शकता, 7 दिवस करू शकता. खूप अनुभव आहेत, खूप भक्तांना अनुभव आले आहेत. तुम्हीही अनुभव घ्या. तुम्ही स्वतः काही सेवा कराल तेव्हाच तुम्हाला अनुभव येणार आहेत. कारण आपण कोणतीही सेवा आपण स्वतःहून करतो तेव्हाच अनुभव येतात. त्यासाठी दत्त महाराजांची सर्वात प्रभावी अशी सेवा आहे. गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं तर भरपूर नियम असतात. हे जे नियम आहेत ते नियम पाळणंही शक्य नसतं. त्यासाठी तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचे पारायण नक्की करा. तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होणार आहेत. ज्या काही इच्छा आहेत बरेच प्रयत्न करूनही पूर्ण होत नाहीत, यासाठी तुम्ही हे पारायण करावे. पारायण काळामध्ये दत्त महाराज तुमच्या घरामध्ये वास करतात. सूक्ष्म रूपामध्ये येऊन तुम्ही जे पारायण करत आहात ते ऐकण्यासाठी दत्त महाराज तुमच्या घरामध्ये वास करतात. दत्त महाराज तुमच्यासोबत आहेत, तुमच्या घरामध्ये आहेत. तुम्हालाही अनुभव येतील. हे पारायण जीवनामध्ये 1 वेळेस नक्की करायचं आहे, कारण हे पारायण साक्षात दत्त महाराज आहेत. कारण आपण कोणताही ग्रंथ दत्त महाराजांचे कोणतेही पारायण करा, हे ग्रंथ नसून साक्षात दत्त महाराज आहेत. तुमच्या प्रत्येक तुम्हाला अध्यायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात, दत्त महाराज दिसतात. प्रत्येक अक्षरामध्ये खूप असा चमत्कार आहे. तुम्ही हे पारायण करावे. इच्छेने करा, फक्त विश्वासाने करा. विश्वास ठेवायचा आहे. कोणतीही आपण सेवा करतो तेव्हा प्रथम तुम्ही विश्वास नेहमी ठेवायला हवा. आपण विश्वासानेच कोणत्याही गोष्टी मिळू शकतात. विश्वास नसेल तर कोणतीही गोष्ट मिळत नाही. यासाठी विश्वास ठेवायचा आहे. खूप चमत्कारी असे हे पारायण आहे. पारायण म्हटलं की तुम्हाला वाटतं की बरेच नियम असतात, वेळ जातो, बरेच कामं असतात. पण काही गोष्टीसाठी आपण थोडीशी सेवा करायलाच हवी. कारण ज्या गोष्टीसाठी तुम्ही पारायण करत आहात, सेवा करत आहात, त्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत. त्यासाठी तुम्ही ही सेवा नक्की करावी. खूप अनुभव आहेत. जोही भक्त
श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचं पारायण करतो त्या भक्ताच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. दत्त महाराज त्यांना सर्व भक्तांना फळ नक्की देतात. सेवेचे फळ नक्की मिळते. तुम्हालाही लवकरात लवकर फळ मिळतं यासाठी ही सेवा करायला विसरू नका. खूप साधी सोपी पूजा मांडणीही करू शकता. तुम्हालाही श्रीपाद श्रीवल्लभ हा ग्रंथ हवा असेल, कुठंही मिळत नसेल तरीही तुम्ही याच व्हिडिओच्या खाली ग्रंथाची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. पारायण नक्की करा. खूप सुंदर अनुभव आहेत. मलाही खूप सुंदर अनुभव आले आहेत. त्यासाठी तुम्ही हे पारायण करा व तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्या. श्री स्वामी समर्थ.